तर हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजचा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो. एक मुंबईजवळ असणारं एक चांगलं असं मंदिर, सध्या नावारूपाला आलेला एक खूप सुंदर असा स्पॉट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि इथे मुंबईवरून तुम्ही लोकल ट्रेनने स्वस्तात स्वस्त पर्याय घेऊन कसे पोहोचू शकता याची माहिती तुम्हाला देणार आहे. तर विरार येथील द्वारकाधीश मंदिर मागे दिसत असेल तुम्हाला, तर इथे तुम्ही मुंबईवरून कसे पोहोचू शकता, कुठल्या ट्रेनने कुठे उतरून विरारला उतरून पुढचा प्रवास तुम्ही कसा करू शकता स्वस्तात, तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोरच तुम्हाला रिक्षा दिसतात, तर इथून शेअर रिक्षा पण मिळतात आणि डायरेक्ट रिक्षा पण मिळतात द्वारकाधीश मंदिरसाठी. तर शेअर रिक्षा 50 रुपये पर पर्सन आहे आणि आता मी डायरेक्ट रिक्षासाठी बघतोय तर त्याचे 200 रुपये सांगितले. तर आता बघू पुढचा प्रवास कसा होतो, तर माहिती मिळतच राहील तुम्हाला, तर बघत राहावी. द्वारकाधीश मंदिरला ज्यावेळी तुम्ही येता तर इथे पार्किंगची पण बऱ्यापैकी सोय आहे. खूप मोठी जागा इथे पार्किंगसाठी उपलब्ध आहे. बघू शकता, एक पूर्ण मोठं ग्राउंड म्हणता येईल एवढं पार्किंगसाठी उपलब्ध आहे. परत जाताना तुम्हाला रिक्षा देखील अवेलेबल आहे तिथे, त्या दिसत आहेत रिक्षा. तर तुम्ही विरार स्टेशनवरून रिक्षा घेतलीत तर तीच रिक्षा तुम्ही बुक करून परत रिटर्न येऊ शकता. साधारण 400 रुपये घेतात येऊन जाऊन. आणि पीक सीझन किंवा खूप गर्दीच्या वेळी त्या रिक्षांचे रेट जास्त असतील, पण सध्या तरी मी आलो इथे 200 रुपये देऊन आणि परत 200 रुपये, तर येऊन जाऊन 400 रुपये दिलेत मी रिक्षाचे. आणि जर तुम्हाला शेअर रिक्षा हवी असेल तर त्याचे 50 रुपये. तर आता पुढे आपण मंदिरात जाऊया. इथे मंदिर इथून बाहेरूनच दिसतंय, तर मंदिरात जाऊन मी आतली माहिती तुम्हाला. मंदिर तुम्ही बघताय समोरच, आणि आजूबाजूचा परिसरही खूप ह्यूज आहे, विस्तीर्ण पसरलेला आहे आणि सुंदर बांधलं आहे मंदिर. आणि इथे बऱ्याच सोयीसुविधा उपलब्ध आहेत. समोर हा चप्पल आणि बूट ठेवायचा स्टँड आहे आणि इथून समोर तुम्ही मंदिर बघताय. तर या नक्की, मी सगळ्या डिटेल्स व्हिडिओमध्ये मेन्शन केल्यात. आणि आता पुढे मंदिरात जाऊया. मंदिरामध्ये शूटिंग अलाउड असेल तर तेही तुम्हाला पुढे मी दाखवेन, तर बघत राहा. तर इथे पोचायचं आहे तुम्हाला विरार स्टेशनवर, तर तुमच्याकडे 2 ते 3 पर्याय उपलब्ध आहेत. एक डायरेक्ट रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे, साधारण 200 ते 250 रुपये देऊन तुम्ही डायरेक्ट इथे पोहोचू शकता. त्याच्यानंतर विरार स्टेशनच्या बाहेरच शेअर रिक्षा मिळतात इथे द्वारकाधीश मंदिरला यायला. या पर पर्सन 50 रुपये घेऊन तुम्हाला द्वारकाधीश मंदिराच्या अगदी पायथ्याशी आणून सोडतात, तर तोही चांगला ऑप्शन आहे. आणि नंतर विरार स्टेशनच्या बाहेरच बसस्टँड आहे. त्या बसस्टँडने तुम्ही कुंभारपाडा, आय एम नॉट शुअर कुंभारपाडा आहे बहुतेक, तर तिथे त्या स्टॉपला ती बस तुम्हाला आणून सोडते आणि तिथून साधारण 1 ते 2 किलोमीटर अंतरावर हे द्वारकाधीश मंदिर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही विरार स्टेशनवरून इथे ट्रॅव्हल करू शकता. खूप इझी ट्रॅव्हलिंग आहे आणि आज शनिवारचा दिवस आहे तरी पण गर्दी खूप कमी आहे. बहुतेक येत्या काळात इथे गर्दी वाढेल, कारण खूप चांगलं मंदिर बांधलं आणि बघण्यासारखं मंदिर आहे. तर जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळी लवकरात लवकर येऊन दर्शन करा आणि मंदिर नक्की बघा. तर हा होता व्हिडिओ एकंदरीत विरारचं जे द्वारकाधीश मंदिर आहे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय. हा मंदिराचा व्हिडिओ होता. तुम्ही इथे कसे पोचाल याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलीच. तर तुम्ही वेस्टर्न लाईनने येत असाल तर तुम्हाला खूप इझी आहे. विरारला उतरून आरामात बाहेर रिक्षा, बसचाही ऑप्शन आहे किंवा शेअर रिक्षाने येऊन इथे पोहोचू शकता. सेंट्रलने येणार असाल तर दादरवरून तुम्हाला ट्रेन चेंज करावी लागेल आणि त्याच्यानंतर वेस्टर्नला येऊन नंतर परत इथे विरारला सेम रूट फॉलो करावं लागेल. तर सगळ्या डिटेल्स व्हिडिओमध्ये मेन्शन आहेत. आलात तर इथे या नक्की. आणि पावसाळ्यातला एक स्पॉट आहे हा, पावसाळ्यात येण्यासारखा स्पॉट आहे. खूप चांगलं निसर्ग सौंदर्य इथे पावसाळ्यात बघायला मिळू शकतं.
तर पुढे झालं तर पुढे काही वेळ मिळाला तर पावसाळ्यात देखील मी इथे येईन आणि हा स्पॉट कवर करायचा नक्की प्रयत्न करेन. तर तोपर्यंत असंच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल. आणि बरंच काही तोपर्यंत लिव्ह लाव अँड एक्सप्लोर. द्वारकाधीश मंदिर विरार नक्की भेट द्या, खूप चांगला स्पॉट आहे.